नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर मी तुम्हाला 34 छातीचा प्रिन्सेस ब्लाउज कटिंग दाखवते. तर उंची आपल्याला आवडीनुसार घ्यायची. मी 14ची उंची मला शिवून लागते, तर मी त्याच्यामध्ये 1 इंच मिक्स केले, म्हणजे मी 15ची उंची घेतली आणि एक सरळ लाईन आपल्याला आखून घ्यायची. आता शोल्डर टाकायचं आहे आपल्याला 5.5 इंच. 34 छातीचा आहे ब्लाउज. शोल्डर 5.5, थोडंसं मी खाली लाईन आखून पण 5.5 वरच खून केली आणि मोंड्यासाठी पण आपल्याला 5.5 टाकायचं आहे. आणि छातीचा चौथा भाग काढायचा आहे. 8 येतोय, 8.5 येतोय. त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 किंवा 2 इंच मिक्स करायचे. तर मी 2 इंच मिक्स केले छातीमध्ये आणि गळा मी 2.25चा घेतलाय. आता पाठीमागचा भाग आहे तर त्याच्यामध्ये मी गळा टाकते 10चा. वरती 2.25 घेतले तर खाली मी 2.5 इंच किंवा 2.25 इंच घेतला तरी पण चालते. खालचा गळा ब्रॉड इन थोडासा आणि छान पण वाटतो. छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला 8.5 इंच आणि त्याच्यामध्ये 1.5 किंवा 2 इंच मिक्स करा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार. मी 1.5 इंच मिक्स केले आणि वरती 10 आले तर खाली मी 9.5 वर एक खून केली कमरेच्या बाजूने. अर्धा इंच आपल्याला फक्त कमी करायचे आणि एक लाईन आखून घेतली. आता अर्धा इंच मी शोल्डरच्या आतमधून एक लाईन आखून घेतली आणि पाठीमागच्या बाजूला मी 1.5 इंच मोंड्यासाठी आकार द्यायला ठेवलाय आणि 1 इंच समोरचा भाग. तर 1.5 इंचावर आपल्याला एक गोल आकार देऊन घ्यायचा व्यवस्थित. आणि जर गळाला आपल्याला जर गळा उतरत असेल तर आपल्याला गळ्याकडून अर्धा इंच उतार द्यायचा आहे. तर ते तुमच्या आवडीनुसार, कारण शिवताना पण आपल्याला ॲडजस्टमेंट करता येते. तर आहे तशी पूर्ण कटिंग करून घेणार आता मी. हा फक्त मी पाठीचा भाग काढलाय. परत एकदा सांगते, ज्या वेळेला जर गळा जास्त उतरत असेल तर आपल्याला गळ्याच्या बाजूने अर्धा इंच आपल्याला शोल्डर उतार द्यायचा आहे आणि कट करायचं आहे. समजा आत्ता जर कट करायचं नसेल तर तुम्ही नंतर पण कट केला तरी पण चालतो, कारण आपल्याला शिवताना आपण ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर आता ज्यावेळेस आपण समोरची बाजू कटिंग करतो तर आपल्याला 1.5 इंच जास्त ठेवायचं आहे. फक्त समोरच्या बाजूमध्येच आपल्याला 1.5 इंच जास्त ठेवायचं आहे किंवा 1 इंच ठेवलं तरी पण चालते आणि पूर्ण आहे तसं आपल्याला आखून घ्यायचं आहे. टाचन पिनचा वापर आपण करू शकतात, म्हणजे हालचाल होत नाही. कापड जरी असेल, पेपर जरी असेल तरी काही अडचण नाही. नंतर आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. थोडंसं क्रॉस गळ्याला उतार दिला तर ते थोडंसं क्रॉस आलंय. तर बाकीचं सगळं आहे तसंच आपल्याला आखून घ्यायचं आहे आणि नंतर पण आपल्याला चेक करायचं आहे. कमी जास्त जर काही वाटलं तर आपल्याला पुन्हा एकदा आकार देऊन घ्यायचा आहे. तर 5.5 शोल्डर घ्यायचं आहे. थोडंसं खाली पण मी 5.5 वर आणि मोंड्यासाठी पण मी 5.5च घेतलेलं. तर छातीचा चौथा भाग अधिक त्याच्यामध्ये आपलं जे मार्जिन घेतले ते ठेवायचं आहे आणि अर्धा इंच आपल्याला कमी करायचं आहे. अर्धा इंच मोंड्यासाठी आपल्याला आतमधून घ्यायचं आहे, कारण पाठीमागचा मोंडा आपण 1.5 इंचावर कट केलेला आणि समोरचा मोंडा आपल्याला 1 इंचावर कट करायचा आहे. तर 2.25 मी पुन्हा एकदा गळ्यासाठी घेते आणि आपल्याला समोरचा गळा किती खाली लागतोय त्यानुसार आपल्याला माप टाकायचं आहे. मी 6.5 घेतले आणि 2.25 वरती घेतले तर खाली मी 2.5 इंच घेतले. आपल्याला आकार गोल देऊन घ्यायचा आहे. आता आपल्याला असं आडवं माप घ्यायचं टक्स पॉईंटसाठी 4 इंचावर आणि उभं घ्यायचं आहे आपल्याला 10.5 इंचावर, कारण वरती अर्धा इंच आपला शोल्डरमध्ये जाईल तर खाली 10 इंचावर बरोबर आपला पॉईंट येऊन जातो. तर मी एक लाईन आखून घेतली जिथं आपला पॉईंट येतो. असं माप घेतले मी 2 इंच. तेच माप आपल्याला पुढं पण 2 इंच घ्यायचं आहे. एक लाईन थोडीशी आखून घेतली आणि शोल्डरजवळ पण मी मोंड्याजवळ पण मी एक लाईन थोडीशी बाहेर काढली, जेवढे आपले शिवण्यासाठी जाईल. आणि आपण जे 1.5 इंच घेतले तर ते आपल्याला पूर्ण कवर करायचे. तर ते कशा पद्धतीने, तर व्हिडिओ पूर्ण बघा. अशा पद्धतीने प्रिन्सेसला मी आकार देऊन घेतलाय 2 इंचाचा
आणि जे खालचं पॉईंट आहे तिथपासून आपल्याला तिरकस एक लाईन आखून घ्यायची, जे आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं. नीट लक्षात घ्या, अशाने कापड कमी पडत नाही पुढचा भाग जोडण्यासाठी. आणि पूर्ण आहे तशीच आपल्याला कटिंग करायची, याच्यामध्ये कुठेही कमी जास्त काहीच करायचं नाही. ज्या वेळेला तुम्ही ब्लाऊज पिसावर कट करता तर आहे असंच माप ठेवायचं आहे. फक्त तुम्हाला गळा किती लागतोय मागचा पुढचा याच्यामध्ये तुम्ही कमी जास्त करू शकतात. बाकी पूर्ण अशीच कटिंग करायची. नीट लक्षात घ्या, खूप सोप्या पद्धतीने आहे. अशा पद्धतीने प्रिन्सेसचा हा 34 साईजचा पेपर कटिंग पूर्ण झालाय. पुन्हा एकदा सांगते, माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये, चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.